नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 18 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 17। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय न्याय दिन दरवर्षी जुलै 17 रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाला चालना देणे, मानवी हक्कांचे रक्षण करणे आणि जगभरातील गंभीर गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना जबाबदार धरणे हा याचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी पोर्टल सुरू केले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कौशल्य विकास परिसंस्था मजबूत करण्यासाठी 16 जुलै 2026 रोजी कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी नावाचे 2 डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले। हा शुभारंभ लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन 2026 च्या राज्यस्तरीय समारंभादरम्यान झाला। व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार कपिल देव अग्रवाल यांनी या दोन्ही पोर्टलचे उद्घाटन केले। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 मंजुरी दिली आहे। उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे। ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे चौधरी चरण सिंग विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे। उत्तर प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉवर्टी ही मोहीम सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने डिजी रोव्हर GNSS विशेष जमीन मोजणी मोहीम सुरू केली आहे। भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे। प्रश्न 3, नुकतेच कोणत्या देशाने सक्तीच्या श्रमातून बनवलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत। स्पष्टीकरण: नुकतेच भारताने जुलै 2026 मध्ये परदेशी व्यापार धोरण 2023 मध्ये सुधारणा करून सक्तीच्या श्रमातून पूर्णपणे किंवा अंशतः बनविलेल्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी कायदेशीर चौकट तयार केली आहे। नवीन नियम परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मानकांनुसार तपासणी केल्यानंतर संशयास्पद उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली जाईल। इतर देशांचे कायदे: सक्तीच्या कामगार उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घालणाऱ्या कायद्यांमध्ये अमेरिका टॅरिफ कायद्याच्या कलम 307 अंतर्गत आघाडीवर आहे। याशिवाय कॅनडा, इंडोनेशिया आणि युरोपियन युनियननेही या दिशेने कडक निर्बंध आणि नियम लागू केले आहेत। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारत AITIGA संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे। वर्ल्ड हायड्रोपॉवर आउटलुक 2026 नुसार स्थापित जलविद्युत क्षमतेच्या बाबतीत भारताला जगात 5वे स्थान मिळाले आहे। संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या SDG इंडेक्स 2026 मध्ये भारताला 94वे स्थान मिळाले आहे। अहमदाबाद येथे आयोजित ABC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 मध्ये भारताने कांस्यपदक जिंकले आहे। हेलिना हे क्षेपणास्त्र भारताने विकसित केले आहे। ISSF ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2026 च्या पदतालिकेत भारत अव्वल स्थानावर राहिला आहे। अणुऊर्जेच्या उष्णतेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे। प्रश्न 4, नुकतेच राष्ट्रपती यांनी कोठे संस्कृत 2026 चे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 जुलै 2026 रोजी सुश्रुत जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संस्कृत 2026 चे उद्घाटन केले। प्रश्न 5, नुकतेच कोणते माजी RBI गव्हर्नर US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, रघुराम राजन। स्पष्टीकरण: नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे।
यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी चलनविषयक धोरण रचनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी 5 नवीन उच्चस्तरीय टास्क फोर्स समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये रघुराम राजन यांना बॅलन्स शीट पॉलिसी टास्क फोर्सचे सदस्य बनवण्यात आले आहे. प्रश्न 6. नुकतेच इन्स्टामार्टने एलपीजी सिलेंडर डिलिव्हरीसाठी कोणासोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एचपीसीएल. स्पष्टीकरण. इन्स्टामार्टने ऑन डिमांड एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी सरकारी तेल कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एचपीसीएल सोबत करार केला आहे. या सेवेअंतर्गत ग्राहक थेट स्विगी इन्स्टामार्ट ॲपद्वारे 5 किलो आणि 10 किलोचे सिलेंडर ऑर्डर करू शकतील. प्रश्न 7. नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्या संरक्षण अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्या संरक्षण अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि श्रीलंकेचे संरक्षण सचिव एअर व्हाईस मार्शल निवृत्त संपथ तुयारकोथा यांनी भाग घेतला. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि धोरणात्मक सहकार्य पुढे नेण्यावर सहमती दर्शवली. प्रश्न 8. नुकतीच पश्चिम बंगाल सरकारद्वारे संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. न्यायमूर्ती विश्वजित बोस. स्पष्टीकरण. पश्चिम बंगाल सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती विश्वजित बोस यांची संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या आयोगाची स्थापना 2011 ते मे 2026 दरम्यान विविध सरकारी विभागांमध्ये आणि संस्थांमध्ये झालेल्या वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आर.एन. रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. पश्चिम बंगालच्या पारंपरिक लाकडी डिंगी नौकांना जीआय टॅग देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये बॅक्टेरियम नेताजी नावाच्या जीवाणूची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यात स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या 3 जहाजांचे अनावरण केले. यात आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रे हे आहेत. नेव्हा स्वीकारणारे पश्चिम बंगाल हे 33वे राज्य ठरले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे 36वे राज्य ठरले आहे. ऋतव्रत बॅनर्जी हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. प्रश्न 9. नुकतेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे 31व्या दिव्यकला मेळाव्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे 31व्या दिव्यकला मेळाव्याचे उद्घाटन कोलकाता पश्चिम बंगाल येथील रवींद्र सदनमध्ये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या 8 दिवसीय मेळाव्याचा शुभारंभ केला. हा मेळावा दिव्यांगांच्या उत्पादनांचे, हस्तकलेचे आणि उद्योजकतेचे प्रदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. प्रश्न 10. नुकताच भारताचा सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार आणि डबल कंट्रीब्युशन कन्व्हेन्शन कोणत्या देशासोबत लागू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ब्रिटन. स्पष्टीकरण. नुकताच भारताचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि डबल कंट्रीब्युशन कन्व्हेन्शन युनायटेड किंगडमसोबत लागू झाला आहे. हे दोन्ही ऐतिहासिक करार 15 जुलै 2026 पासून लागू झाले आहेत. सेटा यांतर्गत भारतीय निर्यातदारांना ब्रिटनच्या बाजारपेठेत 99% पर्यंतच्या उत्पादनांवर शून्य शुल्क ड्युटी फ्री प्रवेश मिळाला आहे. DCC हा एक सामाजिक सुरक्षा करार आहे ज्यांतर्गत ब्रिटनमध्ये मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच 5 वर्षापर्यंत काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदानातून सूट देण्यात आली आहे आणि त्यांना फक्त स्वतःच्या देशात भारतात योगदान द्यावे लागेल. युनायटेड किंगडम देशाची माहिती. राजधानी लंडन. चलन पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कीर स्टारमर. आता पाहू युनायटेड किंगडमशी संबंधित इतर चालू घडामोडी. युनायटेड किंगडममधील एल्सट्री आणि बोरेहमवूड येथे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनून तुषार कुमार यांनी इतिहास रचला आहे.
ब्रिटनच्या संसदेने तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले आहे. यूकेने लहान मुलांसाठी कडक स्क्रीन टाईम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पेरियासामी कुमारन यांची युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि ब्रिटन यांनी वैज्ञानिक सहकार्य वाढवण्यासाठी रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे. डेव्हिड लेन्मी यांची ब्रिटनचे नवीन उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकतीच जम्मू काश्मीर बँकच्या मुख्य अनुपालन अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. राकेश मगोत्रा. स्पष्टीकरण. जुलै 2026 मध्ये जम्मू काश्मीर बँकेने राकेश मगोत्रा यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नवीन मुख्य अनुपालन अधिकारी आणि समूह अनुपालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते या पदावर पीर मसूद अहमद यांची जागा घेतील. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे प्रमुख म्हणून अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील नामांकित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केइको फुजिमोरी अधिकृतपणे पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणून नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतीच भारताच्या अध्यक्षतेखाली वर्ष 2026 मधील 12वी ब्रिक्स श्रम आणि रोजगार मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हैदराबाद. स्पष्टीकरण. भारताच्या अध्यक्षतेखाली वर्ष 2026 ची 12वी ब्रिक्स श्रम आणि रोजगार मंत्र्यांची बैठक हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या 2 दिवसीय उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी भूषवले. या बैठकीचा मुख्य उद्देश सामाजिक सुरक्षेला चालना देणे, कार्यबलात महिलांचा सहभाग वाढवणे आणि गिग व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे हा होता. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक झळकावणारी जगातील पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. यास्तिका भाटिया. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. IIM बेंगळुरू इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI का स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. समान नागरी कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असणारे कामराजार बंदर हे भारतातील दुसरे मोठे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा यंत्रणा विकसित केली आहे. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दक्षायनी योजना सुरू केली आहे. भारताचे 98वे ग्रँडमास्टर अश्वथ एस बनले आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जॅनिक सिन्नर याने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यातील उंझा जिरे आणि उंझा बडीशेप यांना भौगोलिक मानांकन मिळाला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.